हॅलो. हां, हे स्वामी समर्थ ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई. सॉरी थोडा नाही, नाही, काही उशीर हरकत झाला नाही. कॉल उचलायला. नाही, नाही, वेळ काय झालाय होतंय बोलू ना? माहितीये का? हां, हां. वडील आलेत ना आणि त्यांना ना फार त्रास होतोय सध्या. हां, तर हां, मग हां. मी जरा उशिरा घेतेच अनुभव कारण त्यांच्यासमोर फोनवर पण बोललेलं चालत नाही त्यांना. त्यांना ना अ, त्रास होतो आपल्या आवाजांचा पण ना आणि त्यांना मी अ, कंटिन्यू बाजूलाच हवी असते. मग ते झोपले की अनुभव घेते. नाही म्हणजे उशीर झालाय बोलू ना? हां, चालेल, चालेल ना. हां, ताई मी ते माझा अनुभव 10 तारखेला आला. मी नांदेडवरून बोलतेय. माहिती आहे. हां, हां. बोला, बोला. हां, हां, 10 तारखेला आला. नाव तर सांगायचंय? नाही, नाही नाव नाही सांगायचं. हां, हां. नांदेडवरनं बोलतेय. हां, हां. पण ताई त्या अनुभव मी शेअर केला. मला तेव्हा काही नाही वाटलं. पण हां, जेव्हा मी त्या अनुभवाची म्हणजे मी रेकॉर्डिंग स्वतः ऐकली आणि त्या हां. अनुभवाच्या खाली म्हणजे जे 1 मिनिट हं ताई, कमेंट्समध्ये जरा 1 मिनिट हं ताई. हां. हॅलो? हॅलो हां, बोलो बेटा. हाँ, सिरप है, अभी डॉक्टर ने भेजा है. अरे लेकिन डॉक्टर ने तो मुझे वो मैसेज किया है, अभी पापा को तकलीफ हो रही. अच्छा ठीक है, डॉक्टर का नंबर भेजूँ आपको? हाँ, हाँ, ठीक. हाँ. हॅलो? हां, तब्येत काय खूप बिघडली आहे का त्यांची? हां, त्यांना ना म्हणजे युरिनला कंट्रोल होत नाही, टॉयलेटला होत नाही, कपड्यांमध्येच होतंय ना. हं, 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 हं. हं. त्यामुळे मग आता डॉक्टरांना केलाय फोन आता भावाने. हं, हं, हं. हं. त्यातही तुम्ही हे कार्य म्हणजे अखंड चालू ठेवलंय एवढ्या प्रॉब्लेममध्ये पण. तुम्हाला पण हॅट्स ऑफ. हां ना. हो ना. म्हणजे सोपं नाहीये जबाबदारी सगळं घेऊन नाही करणं. जबाबदारी आहे ना, मग ते आपण केलीच पाहिजे ना ताई. नाही, नाही. पण त्यासोबतही तुम्ही म्हणजे ह्या गोष्टीला तुम्ही नाकारलं नाहीये. हां, हां. चालू आहे हे पण सगळं. हां, जसं स्वामींची होतं सेवा. तसं करायचं. आता त्यांना कसं त्रास होतो आपण त्यांच्यासमोर कोणाशी फोनवर बोललं, त्या आवाजाचा त्रास होतो. मग हं, आता हं. काय करणार? सध्याचा म्हणजे टायमिंग काय आहे नाही, अनुभव आपला घेण्याचा? टायमिंग तोच आहे 9 ते 10 हां, हां. रात्रीचा. कारण दिवसभर ते काही फोनला हात लावू देत नाही आणि ते आता काय जास्त दिवस येत नाही माझ्याकडे. 15 हं, दिवस हं. वगैरे येतात. मग ते नाही. पण हां, पण त्याच्यात पण असं कधी-कधी होतं त्यांना, नेहमी नाही होत, हं, पण हं, हं, हं. कधी-कधी होतं. आणि नाही ते थोडंसं कसं लहान मुलासारखं होतं त्यांना पॅम्पर हां, करावंसं वाटतं आपण. त्यांचं मूड स्विंग होत राहतात. मग हं, त्यांना हं, कंटिन्यू आम्ही जवळ पाहिजे. थोडंसं मुलीकडे आलं की थोडं लाडात येतो माणूस ना. तसं लहान बाळासारखं. मला असं वाटतं मुलगी काही वेळा काही दिवसांनी आईचाच रोल प्ले करते. हां, ते तेच बोलतात पुरुषांच्या आम्हाला. आयुष्यात हो, तरी. माझ्या बहिणीला मला तेच म्हणतात, "तुम्ही माझ्या आई आहात, तुम्हीच माझ्या बहीण आहात." असं. हं. नाही, नाही. खूप छान. आणि त्यांनी हां, ताई आपलं मी एवढं बालपण सुखात घालवलेलं असतं. तर आपण केलंच पाहिजे ना त्यांचं आणि कसेही असो आई-वडील, मुलांनी माझं घासातला मत घास दिलेला असतो आपल्याला, हां, सगळं हां, केलेलं हां. असतं. केलंच हं. पाहिजे त्यांचं असं माझं नाही तरी मत. ताई आणि मुलींच्या बाबतीत मी एक गोष्ट पण ऑब्झर्व्ह केली आहे, हं. की त्यांना भलेही त्यांच्या आई-वडिलांनी म्हणजे चुकीचं वागले असतील, त्रास दिला असेल, हां, पण पण त्या त्या आपण प्रेमळच असतात. आई-वडिलांच्या पडत्या काळामध्ये मुली त्यांच्या कायम सोबत असतात. अगदी, अगदी. कसं बोललात. खरंय. पण मुलं नसतात. मुलांचं कसं असतं त्यांना फॅमिलीत आई-वडिलांनी जे अडकून बोललेलं जातात असतं ते बायकोमध्ये, मुलांमध्ये ते अडकून ते जातात. पण आणि ते लक्षात ठेवतात, की म्हणजे ह्यांनी मला असं बोलले होते. हां, आपण हां. कसं म्हणतो, जाऊ दे ना आई-वडील आहेत, बोलले हां. असतील, एवढं काय मनात ठेवायचं अरे म्हणजे म्हणून तर स्त्रीला आदिशक्ती म्हणतात ते उगाच नाही, की ती सगळं सहन पण करते, वेळ आली तर कठोर पण होते. हं, प्रत्येक हं, हं. प्रसंगानुसार ती बदलू शकते. म्हणून तर तिला आदिशक्ती म्हणतात. हं, हं. ती नाही, दैवी नाही. शक्तीच आहे, दैवी शक्तीच आहे स्त्री म्हणजे. खरंच आहे ते तसं. हं. आणि तुम्ही खूप नशिबवान आहात, की याही वयात तुम्हाला सेवा करायला भेटतीये मग तुमच्या मला तर पप्पांची. खूप भाग्यवान समजते मी स्वतःला. हं. आणि माझी तुम्ही बहीण पण रिटायरमेंट झाली का तुमची? माझी झाली ना, रिटायर झाली मी. आता बहीण अजून रिटायर नाही झाली, तरी ती ठाण्याहून अपडाऊन करते इथे वडिलांसाठी.
ते इथे आले ना, की मग तिला पण त्यांना पाहिजे असते. ती पण त्यांना हवी असते. मग ती इथून हं. अपडाऊन करते ठाण्याला बिचारी. हम्म. नाही, नाही. पण आपलंही कर्तव्यच आहे ते. बरोबर आहे. हां, ती तशी नाजूक आहे. तिला कमरेचे याचे त्याचे भरपूर प्रॉब्लेम आहे. पण तरी येते ती हं. वडिलांसाठी. त्या प्रेमापोटी. प्रेम ओढतं माणसाला. हं. हां, हां. हां, एक तर मिनिट हां, जरा मी हा हां, फोन हां. उचल हो. हो, बोलो बेटा? नहीं उठा रहे? ठीक है, कल बोल लेना उनसे और कल भेज देना। हाँ? हाँ, हाँ, हाँ। थाना में है वो, पापा के डॉक्टर है। ठीक है? हाँ, ओके। हॅलो? हां, ताई बोलू का मी? हां, हां. सांगा आता. हां. 10 तारखेला माझा जो म्हणजे अनुभव जेव्हा मी स्वतः माझी रेकॉर्डिंग ऐकली, हां, अ, तर त्या अनुभवाखाली सगळ्यांनी मला जे त्यामध्ये आशीर्वाद, शुभेच्छा हां, जे दिल्या ना आणि तुम्ही पण बोलताना जे मला म्हटलात, की मी स्वामींना प्रे करते. हां, हां. ते सगळं ऐकून मला खूप रडू आलं आणि आई गं! म्हणजे आपल्यासोबत कसं कधी-कधी खराब टाईममध्ये आपल्याला कोणी चांगलं बोलत नसतं. मग तेव्हा जर हां. आपल्याला कोणी हे करत असेल, तर आपल्याला खूप छान वाटतं खूप ना. छान वाटतं. आणि हे जे सगळे कमेंट करतात ना ताई, त्यावेळेला त्यांना जी बुद्धी देतं ना कमेंट करायची, ते स्वामींशिवाय कोणी नाही देत ताई. तर ताई एका रूपाने स्वामींचाच आशीर्वाद असतो आपल्याला तो. इतकी सुंदर कमेंट्स आल्या त्यामध्ये प्रत्येकाने लिहिलंय, की म्हणजे तुझं देव खूप चांगलं करणार आहे आणि हां. तू चांगला विचार कर. म्हणजे तुझं चांगलंच होणार आहे. मला सगळ्यांना त्या म्हणजे थँक यू पण म्हणायचंय आई गं! त्यांना आणि नक्की. तुम्हाला सुद्धा, की तुमच्या थ्रू मी ते सगळं शेअर करू शकले. तर नाही माध्यम तुम्हीच आहात ना ताई. नाही, तेच आणि तुम्ही आम्ही इतकं करून छान घेतो. बोलता ना, की म्हणजे असं तुम्हाला बोलताना असं कधी किंतु नाही राहत मनामध्ये, की म्हणजे एक भीती हां. नाही राहत. म्हणजे एक पटकन व्हाईब्स जुळतात हां, अशा. हां, हां. हां, बरोबर. पटकन असं बोलावंसं वाटतं. हां. एक ना पण ताई मी तुमचा आज पण आवाज तसाच आहे हां ताई. खूप प्रेम अ, येतं बोलण्यामध्ये. एक ताई वेगळं छान आहे. एक गॉड गिफ्ट आहे मला, हां. की माझ्याजवळ ना कोणीही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम खूप पटकन शेअर करतं. म्हणजे हां ना? असं सांगून टाकतं पटकन. हो. हो, हो. हे माझ्याबरोबर आयुष्यभर होत आलं आणि काय? माझ्याबरोबर पण असंच व्हायचं. हं, तरुणपणात हं, हं. सुद्धा जॉबमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, पटकन मला अटॅच होणार, मला पटकन मन मोकळं होणार आणि त्यांना एक एक विश्वास असायचा, की मॅडमकडे बोलल्यानंतर मॅडमकडनं एक चांगला सल्लाच मिळेल, ह्याची कुठे चर्चाही होणार नाही. हां, मेन गोष्ट कुठे जाणार नाही. हां, कुठे असं जाणार काही नाही. हां. चुकीची चर्चा. हां, त्याच्यावर तर कुठे हसू होणार नाही त्या गोष्टीचं असं. हां, मग मला असं तेव्हा आणि हे सुद्धा म्हणतात, की म्हणजे तुझ्याशी बोललं, की असं बरं वाटतं म्हणजे एक हीलिंग म्हणतो ना आपण हो, म्हणजे हो, हील हो. होतं समोरचं बरोबर, तसं. बरोबर. माहिती नाही पण असं म्हणतात नाही आहे सगळेजण. तुमच्या आवाजामध्ये, बोलण्यामध्ये तो एक विश्वास आहे. जसं मला तुमच्या बोलण्यात पण वाटतो कायमच. ताई मी एक आज साईबाबांचा अनुभव शेअर करते. हां, हां, हां. मी स्वामी सेवेत येण्या अगोदर मी साईबाबांची म्हणजे खूप मोठी भक्त म्हणता येईल किंवा मी त्यांची खूप उपासना करायचे. हां, हां. माझं BDS झालेलं आहे नागपूरला. काय झालंय? BDS झालं माझं नागपूरला. ओह! म्हणून ते हं. नावापुढे डॉक्टर आहे तुमच्या. हां, पण हां, हां. मी मुद्दामून काही बोलली नव्हती. म्हटलं तुम्हाला सांगायचं असेल तेव्हाच आपण नाही, नाही. बोलूया. हां, हं. माझं BDS झालेलं आहे नागपूरला. अरे वाह! तर तेव्हाची एक गोष्ट आहे, की म्हणजे मी तेव्हा हॉस्टेलवरती राहायचे. हं, हं. पण कसं असतं आता हॉस्टेलवर एक ट्रेंडच म्हणू आपण त्याला, की एक जण एका देवाची उपासना करायला गेलं, की सगळेजण त्याच लाटेमध्ये असतात. असं होतं आमच्या हॉस्टेलला. हां, हां, हां. एक मैत्रीण होती, हं. तर तिला म्हणजे साईबाबांचे तिने 9 गुरुवारचे व्रत केलेले हां, हां. आणि ती फ्लॅट करून राहायची. मग तिने फ्लॅटवरती आम्हाला बोलवलं, असं नाश्ता वगैरे दिला आणि साईबाबांची आरती आणि ते साईबाबांची ते कथेचे पुस्तकं हां, ते ते तिने वाटले आणि तिने. केळी हां, ते केळी आणि ते पुस्तक आणि केळी दिली. हं. मी हॉस्टेलला आलो. मग तेव्हापासून माझ्या बऱ्याच फ्रेंड्स म्हणजे साईबाबांचं करायच्या आणि मी हं. पण केलेलं. म्हणजे काही एक कारणं होते हां, त्याच्यासाठी हां. व्रत हां, व्रत. हां. बरं.
मग असं झालेलं तर ताई मला एक अनुभव म्हणजे खूप साईबाबा म्हणजे मी साईबाबांची जेव्हा भक्ती करत असताना हं. म्हणजे साईबाबा कधीही माझ्या स्वप्नात नाही आले किंवा काही नाही. मी खूप कडक उपवास करायचे हॉस्टेलला असूनही, हां, की हां. जसं फक्त चहाच पिऊन उपवास करायचा किंवा पाणीच पिऊन उपवास हां, करायचा हां, 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 असा हां. वाला. हॉस्टेलला खूप अवघड बापरे! असतं ना ताई. हो, हां. खरं आहे. कारण आपण जेव्हा डेली काम करतो, जसं कॉलेजला जाणं, थोडं फिजिकल वर्क हो, जास्त असतं ना. बरोबर, बरोबर. पायऱ्या चढ-उतार वगैरे तशाच मग? फेजमध्ये पण केलेलं. मग काय झालेलं माहिती आहे का ताई, पप्पा म्हणजे पैसे पाठवायचे तेव्हा कसं फोनपेचं वगैरे इतकं नव्हतं. नव्हतं. बरोबर आहे. एटीएम हं. थ्रूच पैसे काढायचे. हां. बरोबर. तर पप्पा दर महिन्याला ₹3000 पाठवायचे. हां, हां. आमचं कॉलेज जे होतं ना, ते थोडंसं आडमार्गाला होतं. अच्छा. तर हं. त्या आमच्या कॉलेजच्या पाठीमागच्या एरियामध्ये ना महिंद्रा जे ट्रॅक्टरची कंपनी, अच्छा. त्याच्यानंतर ते व्हिको टर्मरिक आपण जी क्रीम हां, लावतो हां, ना, हां, हां, हो, त्याची हो. कंपनी, अरे एक बापरे! सैनिकी शाळा म्हणजे असं मोठं असं वेगळं टाईपचं असं मोठे-मोठे सगळं होतं हे सगळं. वातावरण. अच्छा. हां, हं. हां. आणि आमचं कॉलेज थोडं आउटसाईडला असल्यामुळे तिथे कसं थोड्याशा व्हेइकल जायच्या नाही म्हणजे आतमध्ये जायला असं. बरोबर. हां. हां. तर म्हणजे एकच असा 2 भाऊ होते ज्यांचा ऑटो राहायचा. त्यांना कॉल करून बोलवायचं अच्छा. आणि ते प्रत्येक म्हणजे तुम्ही कितीही बसा ऑटोमध्ये ते ₹50 घ्यायचे. अच्छा. मग हं. तेव्हा हॉस्टेलला आता कसं ताई ₹50 म्हटल्यावर आता ₹3000 जर पप्पांनी दिले तर मग 1100-1200 मेसला असं सगळे जाऊन मग बजेट पैसे असतं हातामध्ये आपलं एक. उरायचेच नाही ना. बरोबर, हां. बरोबर. मग त्यातल्या मग कसं झालेलं आमचे जे संस्थाचालक होते ना हां, कॉलेजचे, हां, हां. तर त्यांनी आमच्या पाठीमागे ज्या कंपन्या होत्या, त्या कंपन्यांचे जे एम्प्लॉयी होते ना, हां, हां, हां. त्या लोकांना सांगितलेलं, की आमच्या जर मुली तिथे असतील उभ्या, तर तुम्ही त्यांना लिफ्ट देत जा गाडीवरती. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, जे एम्प्लॉयी जायचे ना युनिफॉर्म वगैरे घालून हां, हां, असं. हां, हां, हां. तर झालं असं ताई, की मी म्हणजे गेले, पैसे वगैरे काढले. पप्पाने ₹3000 पाठवले हां. आणि ॲप्रॉन आणि कॉलेजचा युनिफॉर्म घालून मी गेलेले. ॲप्रॉनच्या खिशामध्ये माझे बरोबर. ₹3000 आहेत. हं. हां, ते हां, पैसे हां. आणले आणि काय झालं माहिती का? हां. किराणाचं काही सामान घेतलं म्हणजे मी हॉस्टेलला असं मॅगी, पोहे, बरोबर. खिचडी असं बनवायचो. मग तेल हं. आणि काहीतरी घ्यायचं होतं. हां. मग मी ते सामान घेतलं हं. आणि रस्त्याकडे पाठ करून मी अशी उभी आहे आणि हं. मी काय विचार करते, बजरंग नाव होतं त्या ऑटोवाल्याचं. हां. कशाला या बजरंगला पैसे द्यायचे ₹50? हां. जाऊ दे ना, आपण ना लिफ्टनी जाऊ. आणि एरवी कसं राहायचं म्हणजे माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी असायच्या. बरोबर. हां. हां, कुणीही. पण त्यावेळेला असं म्हणजे कुणी नव्हतं माझ्यासोबत. हां, हां, हां. तर मी एकटीच होते. मग मी काय बापरे! विचार करते, एकटीला कशाला या बजरंगला ₹50 द्यायचे ना? जाऊ हां, दे हां. आपण ना लिफ्टनी जाऊ. हां, आणि लिफ्टने. रोडकडे ना असं माझी पाठ होती आणि मी विचार करतीये म्हणजे हां, असा. मग काय झालं माहितीये का? माझ्या पाठीमागून एक व्यक्ती गेला. हां. जो व्यक्ती म्हणजे असे जे कामगार असतात ना, हां, तसा. हां. मळके कपडे, त्याच्यानंतर हातामध्ये ते 3 खाण्याचा डब्बा, हां, हां, हां. त्याच्या पायामध्ये अशी फाटकी-तुटकी चप्पल, म्हणजे जे असे प्रॉपर असे ते कामगार लोकं असतात ना, हो, हो. गवंडी लोकं तसं. हां, तसे. हां, हां. तसा गेला. आणि तो व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीच्या आजूबाजूला किंवा पाठीमागे, पुढे-मागे साईडला कुणीच नाहीये आणि ती व्यक्ती काय म्हणत गेली माहितीये का? हां, मला अजूनही आठवतंय, की जग किती खराब आहे ना, हां. कशाला आपण कुणाच्या गाडीवर बसायचं? आपल्याकडे पैसे आहेत ना अय्या! खिशामध्ये? हां, आपल्या खिशामध्ये पैसे आहेत ना, आपण हां. आपले पैसे द्यायचे आणि जायचं. जग खूप खराब निघालंय ना. असं अय्या! ती व्यक्ती म्हणजे मला हां, मी त्या बाबा! व्यक्तीला बघितलं. आणि हां. ती व्यक्ती माझ्या पाठीमागून असं म्हणत गेली. म्हणजे बापरे! हां, त्या व्यक्तीच्या आणि माझ्यामध्ये फक्त एक नाली होती अशी समजा. हां, 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 हां. हां, नाली एवढंच अंतर होतं समजा, एक थोडी हां. छोटंसं. बघा. मग आणि मी किती मूर्ख. मी त्यावेळेला मी काय विचार करते मनातच हां. हां. म्हणजे मला हे नाही लक्षात आलं, की या व्यक्तीला मला कसं माहिती माझ्याकडे हो, पैसे हो, आहेत हो, हो. किंवा हां आणि ती व्यक्ती हे सुद्धा म्हटली, की वडिलांनी पैसे पाठवलेले आताच काढलेस ना? खिशात बाई आहेत ना गं! तुझ्या पैसे? बापरे! हां, ताई शपथ स्वामींना साक्षी ठेवून सांगतेय स्वामीच मी असतील सगळं. ते. बापरे! हां, हां. हं, असं म्हणे हां, ते हं. सगळं. म्हणजे आताच पैसे काढलेत ना आपण एटीएममधून. एटीएममधून नाही म्हटलं, पण आताच पैसे काढलेत ना आपण. हां, हां. आपल्या खिशात पैसे आहेत. जग खूप खराब निघालंय. कशाला कुणाच्या गाडीवर जायचं आपण? आणि मी हं. म्हणजे तोच विचार करत होते ना, कुणाला तरी लिफ्ट हां ना. मागायची. हां. अगं! हां. मग त्याही क्षणाला माझी ट्यूब पेटलीच नाही डोक्यातली. आई मग मी गं! काय विचार केला, की म्हणजे कशाला हां, मी 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 म्हणजे मी कसा विचार केला,
ह्याला काय लागले पैशाचं हे करायला. ₹50 म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? हां, असं हां. मी विचार केलेला त्यावेळेला. म्हणजे बरोबर मी आहे. माझ्या सेफ्टीचा विचार केला नाही बरं, खरं तर. बरं, बरं. हां, हां. मग तसं झालं आणि ताई पण वाईट एवढं व्हायचं की मी त्या व्यक्तीला पाहू पण शकले नाही नीट. आई म्हणजे मी गं! माझ्याच विचारात होते असं. बापरे! आणि ती हं, व्यक्ती निघून गेली. हं. निघून गेली एवढं म्हणून. मग काय झालं माहितीये का? लिफ्ट साठी मी थांबले घेण्यासाठी. हं. तर ते ते कसं म्हणजे आमच्या कॉलेजच्या अलीकडं ना असं खूप सारं असं माळरान असतं ना म्हणजे एकदम बरोबर सामसूम अशी एरिया सगळा. पडीत जमीन हां, पडीत जमीन वगैरे हां, अशा हां. टाईप. अलीकडे गाव, हं. पलीकडे कॉलेज आणि म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये ते बरं. कॉलेज होतं अशा हां, हां, टाईपचं. हां. हां. तर जनरली आम्ही कसे करायचो, जे हं. हे होते ना म्हणजे जे वर्कर राहायचे हां, हां. कंपनीचे ते कसे युनिफॉर्ममध्ये राहायचे. मग बरोबर. ते त्याच वर्करच्या गाडीवर आम्ही लिफ्ट घेऊन जायचो, असं हां, हां. व्हायचं. पण त्या दिवशी काय झालं, एक मुलगा आला हं. आणि म्हणजे मी लिफ्ट घेतली. माझी काय त्या दिवशी माझा कोणता कोणता वाईट काळ होता मला माहिती नाही. मला देव येऊन सांगून गेला, पण मला अक्कल नाही. मी बसले हं. त्या गाडीवरती. हां. मग काय झालं, मी त्या गाडीवरती बसले अशी सिंगल म्हणजे एक स्कूटर. साइडनी बसले. हां, हां. हां, एक साइडनी मी बसले. हं. तर तो जो मुलगा होता ना, त्याचं काय फारसं वय नव्हतं. पण तो असा फालतूच होता. म्हणजे इन अय्या! शॉर्ट असा टपोरी टाइप. पण मला कळलं नाही. हं. मग मी बसले. तर तो ना त्याने सुरुवातीला मला आरशातून बघायला सुरुवात केली. अय्या! असं. हो, हं. हो, हो. गाडीत तर मला थोडंसं अनकम्फर्टेबलच फील झालं. हां, हां. मग तो ब्रेक दाबणं म्हणजे एक्स्ट्राचं गाडी फास्ट चालवणं, ब्रेक दाबणं अशा टाईपचं त्यांनी काही हां, वाईट हे हां. केलं. आणि ताई एक गोष्ट सांगते, जसं माझं कॉलेज आलं ना, त्याच्या अलीकडून त्यांनी ना आतमध्ये माळरानामध्ये त्यांनी गाडी टर्न वळवली. केली. अय्या! हं. आणि थोडीशी टर्न केली गाडी. हं. टर्न केली. मग मला कळलं ना, की यार काहीतरी चुकीचं घडतंय. हो, हो, मग हो. मी त्याला म्हटलं, "थांबव" म्हटलं गाडी. तरी पण तो गाडी थांबवायला तयार नाही. अय्या! आणि माझा एवढा हार्टबीट, माझे हातपाय गळून गेले. सगळं आता मला अय्या! काहीच सुधरत नाहीये त्यावेळेला. अरे, 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 अरे! आणि मग मी काय म्हटलं, मी आरडाओरड करेल म्हटलं. हं. माझ्या कॉलेजचे इथं सगळे लोकं येतील म्हणलं तुला हे करणार म्हणजे हां, हां. तुला सोडणार नाही, तर तू थांबव गाडी. मग त्याला कळलं ना आता ही पोरगी आवरणारी नाहीये हां, हां. आपल्याला. हां. तर मग त्यांनी गाडी थांबवली. बरं ताई तुम्हाला माहिती आहे का त्यांनी गाडी थांबवली. हां. मग पण त्या गाडीच्या खाली उतरण्यासाठी प्राणच नाहीत ना माझ्यामध्ये. म्हणजे मी अय्या! कसं उतरू? म्हणजे मी एवढी घाबरून. घाबरून गेलेली होते. हां. हां. मला एवढं स्ट्रेस फील झाला होता. मग त्यांनी गाडी थांबवली. मग मी पटकन कशीतरी बळ आणलं कसंतरी आई गं! आणि मी उतरले. बापरे! मग मी उतरले आणि मग बरं मी अय्या! उतरले. अरे पण मला का? हां. आणि ही रिअल घटना म्हणजे माझ्यासोबत झालेली आहे. आणि मग समजा तिथून एक कॉलेज असेल माझं 50 पावलावर समजा आपण, जास्त अच्छा. नाही अंतर. हां. असं थोडंसं जवळच. मग ते कसं आता माझं गप्पा मी खूप आमचे जे सिक्युरिटी गार्ड वगैरे होते ना, ते माझ्यासोबत खूप गप्पा मारायचे. हां, हां, "काय हां. मॅडम?" मग मी गेले, कशी तरी गेले. मला कॉलेज पण दूर वाटतंय. ते आई 50 गं! ते पावलं पण पावलं असे नको. टाकलं कठीण झालं. म्हणजे काय होत होतं आपल्यासोबत आज काय झालं असतं. हो. ते खूप चुकीचं झालं असतं माहितीये का, मग खूपच चुकीचं. बरोबर आहे, हां. बरोबर आहे. आणि तिकडे मला कोणी वाचवायला पण आलं नसतं. म्हणजे अरे सगळा ते माळरानच सामसूम होतं ना ते एरिया आहे. पडीत. हां. तिथं वस्ती नाही, काही नाही, काहीच काहीच नाही. नाही एकदम हां, हं. तर मग मला आता ते चालताच येईना ना तिथून तिथपर्यंत. बापरे! मग मी कशीबशी चालले आणि हं. मग ते सिक्युरिटी गार्ड आता कसं आम्ही हॉस्टेललाच राहायचो. मग आता तीच आमची फॅमिली ना सगळे सिक्युरिटी बरोबर, गार्ड, बरोबर. हॉस्टेल म्हणजे असं सगळं अगदी आता आमचं बरोबर. त्यांच्याशीच कॉन्सर्न यायचा. हं, मग तेच आम्ही त्यांना दादा, भैय्या असं म्हणूनच बोलायचो आणि ते पण आम्हाला खूप हेल्प करायचे. हं, मग हं. ते माझ्याशी हसतायत. "काय म्हणे मॅडम तुम्ही एवढं हसता आज, कसं काय तुम्ही नाराज दिसताय?" वगैरे. आणि मी अक्षरशः एकही अक्षर मी त्यांना बोलले नाही. म्हणजे मला सुधरतच नव्हतं असं. बापरे! मग गेले आणि माझी रूम म्हणजे 2nd फ्लोअरवरती होती. हां. मग मी रूममध्ये गेले. मला रूमच्या पायऱ्या पण चढता येत नाहीये. बापरे! मग मी तशीच गेले. मग माझी एक मैत्रीण होती जवळची. तिला शोधलं. ती कुठंच नव्हती. ती गच्चीवर होती ताई. मग तिला मी बघितलं हं. आणि तिला मी एवढं जोरात म्हणजे हग केलं. आई तिला गं! मिठी मारली मिठी आणि मी मारली. एवढी रडले. ती मला म्हणते, "काय झालं? काय झालं?" मग तिला सांगितलं. हं. तर असं होतं आणि जेव्हा ह्या गोष्टीला 2 दिवस झाले. हां. 2 दिवसानंतर जेव्हा मी रूममध्ये एकटी होते, म्हणजे मी जेव्हा बऱ्यापैकी रिलॅक्स झाले होते, हां, हां. तरी मी तेव्हा विचार केला, की त्या व्यक्तीला कसं कळलं, की मी पैसे काढले हां, होते? तेव्हा तुम्हाला ते लक्षात आलं. त्या व्यक्तीला कसं कळलं, की मी पैसे काढले होते आणि त्या व्यक्तीनं मला असं कसं म्हणलं, की आपण खूप
चांगले आहोत म्हणे, पण पण दुनिया खूप खराब आहे म्हणे. हां ना. लोक चांगले नाहीयेत म्हणे. आपण आपलं ऑटोनं जायचं, काय पैशाचा विचार करायचं. ती व्यक्ती मला अशी कशी म्हणली? हां, म्हणजे आता नंतर लक्षात आलं 2 दिवसाने, की हे हां. कोण होते? हां, म्हणजे हे कोण होते? तर मला असं वाटतं, की ते कदाचित साईबाबा असू शकतात. कारण मी त्या असू टाईममध्ये शकतात. बरोबर. साईबाबांची खूप भक्ती करायचे म्हणजे प्रचंड. हां. मग असे कोणत्याही हां, रूपात येऊन जातात. हे अवलिया हां, असतात. ते हां. कुठल्याही आणि रूपात येऊन जातात. त्या माणसानी गाडी जेव्हा टर्न केली तर तिथूनही ते जोरात ओरडण्याची, बोलण्याची ती बुद्धी सुद्धा मला त्या देवानेच तर दिली असेल दिल्ली कदाचित. खरंय साईबाबांनीच दिली. हां, खरंय, तर खरंय, असा खरंय. अनुभव होता ताई. बापरे! आणि केवढ्या मला त्या मोठ्या संकटातनं हो. वाचवलं. ताई माझं काहीच खरं नव्हतं. मी जीवानिशी गेले पण असते कदाचित. हो. आणि ते गिल्ट काही चुकीचं झाल्यानंतर जो गिल्ट असतो त्या गिल्ट सोबत पण जगणं खूप अवघड असतं ना अवघड ताई. असतं. म्हणजे तो प्रसंग येतोय त्याच्यातच तुम्ही इतक्या हादरून गेल्या, हातपाय हं, गळाले, हं. 2 दिवस हं, हं. तुम्ही शॉकमधनं बाहेर नाही आणि ज्यांच्यावर खरोखर असं येत असेल, त्या आयुष्यभर डिप्रेशनमध्ये जात असतील ना. हां, हां. आणि मग मेन कसं ताई तुम्ही बघा ना, त्या व्यक्तीने गाडी थांबवली. हं. हां. आणि आता मला उतरायचंय पण माझ्यात त्राण नाहीये की मी मग उतरू शकेल. किती म्हणजे मला त्याच इतकं वेळेला असं होऊन गेलं. म्हणजे माझं बघा कसं होतं म्हणजे सलवार सूट, ड्रेस, युनिफॉर्म हां. त्याच्यावरती ॲप्रॉन असं जाड असतं. तर ते डॉक्टरांचं ते. हां. ड्रेस, ॲप्रॉन ते सगळं माझं भिजून गेलं होतं. बाई गं! इतकं घाम म्हणजे इतकं आणि संध्याकाळी 6ची वेळ होती ती. बापरे! हां. म्हणजे किती कॉलेज कठीण. सुटल्यावरती मी गेलेले होते. मला 1-2च कामं होते. पटकन हं. आटपून यायचं होतं. बरोबर. एक छोटीशी माझी चूक आणि देवाने मला त्यातून केलेलं अलर्ट पण मी हो. समजू शकले नाही तेव्हा ती पण गोष्ट. तरी वाचवलं. तरी ताई वाचवलं मला बुद्धी हां. दिली. पण नंतर आणि तो पण कधी सापडला नाही का मुलगा? नाही, सिक्युरिटीला कधीच सांगून नाही. त्याला नाही. पकडायला पाहिजे होतं. नाही, नाही ताई. मी 2 वर्ष म्हणजे सेकंड इयरला वगैरे असताना माझ्यासोबत तसं झालं. मग हं. त्याच्यानंतर मी अजून 3 वर्ष होते. पण त्याच्यानंतर माझ्यासोबत तसं कधीही वाईट नाही झालं. म्हणजे पण तो मी दिसला त्याच्यानंतर पण नाही ना, लिफ्ट त्याला वगैरे पकडायला पाहिजे होतं. ताई ते कसं होतं माहिती का? जेव्हा मी लिफ्ट घेतली तेव्हाच मी त्याचा फेस बघितलेला. ठीक आहे. मग हां. मी त्याच्या गाडीवर बसले. मग मी बरं त्याला पाठीमागून बघितलेलं ना. मी त्याचा फेस बरोबर. माझ्या लक्षात लक्षात नाही कुठे ना. राहतं एवढं. हां. आणि त्याने गाडी टर्न केली तेव्हा मी त्याला पाठीमागून बघितलं. त्याने गाडी थांबवली तेव्हा मी त्याला हो, म्हणजे हो, हो. पाठीमागून बघितलं. फेस नाही बघितला. हां, हां. तर पण बरा निघून गेला सुखासुखी. ताई नाहीतर मी खरंच मी तुमच्यासमोर हा अनुभव शेअर करू शकले करू असते का शकले नाही हेही नसते. माहिती नाही अगदी मला. बरोबर. पण पण हे देव आहे, होता. हे स्वामी आहेत खरंय. हां. आणि माहिती आहे का ताई त्यावेळेला माझी स्वामींवर कधीच म्हणजे श्रद्धा नव्हती किंवा मला इनफॅक्ट माहिती नव्हतं कोण माहितीच स्वामी आहेत नसेल. ते. हां, हां. पण माझ्या मैत्रिणींनी आणि तुम्हाला माहिती आहे का ते मला माहिती नव्हतं स्वामी कोण आहेत, काय आहेत. हं, माझी एक मैत्रीण होती जालन्याची, तर तिने मला केंद्रातून तिच्या घरी स्वामींचं खूप करायचे. हं. तर माझ्या रूममध्ये साईबाबांच्या मूर्तीसोबत स्वामींचा सुद्धा फोटो होता 5 वर्ष. अय्या! बघा. मी फक्त मला मला माहिती नव्हतं स्वामींचं मी काय उपासना करावी. मला काय हां, काहीच काहीच हां, माहिती हां. नव्हतं. पण एवढंच आहे की मी जसं गुरुवार करायचे ना हां, साईबाबांचे, हां. तर साईबाबांना जो मी गंध लावायचे तोच स्वामींना मी गंध लावायचे. म्हणजे बघा, अगरबत्ती लावायचे म्हणजे इतकाच स्वामी फरक. आधीच आलेले होते तुमच्याकडे. हां, स्वामी माझ्या आयुष्यामध्ये ताई 4थी पासून आहेत. म्हणजे मी बघा. सॉरी मी 4 वर्षाची होते. हां. तेव्हापासून माझ्या मावशीने मला सांगितलं होतं, की "तू फक्त स्वामी, स्वामी म्हणत जा." पण अय्या! मला माहिती नव्हतं स्वामी कोण आहेत. पण हां, हां. ह असं होतं किती सुंदर. लहानपणापासून. पण नाही, हा एक तुमच्याबरोबर इन्सिडन्स खूप होता छान ताई. होणार आहे ताई. हे असंच असे छोटे-मोठे संकटातनंच माणूस तयार होतं आणि हं, हं. आपण सेवेला पण लागतो आणि त्यातच आपल्याला कधी प्रचिती येऊन जाते हे आपल्यालाही कळत नाही. असं हां अजून तुमचं खूप छान होईल बघा. आणि विशेष म्हणजे ताई आता तुमच्यासोबत तुमच्यासमोर सांगायला काही हरकत नाही. जे गुरुवारचे मी उपवास केले होते ना, एक ते पर्टिक्युलर पर्सनसाठी केलेले होते. म्हणजे एक अच्छा, आता अच्छा. हां. असतं त्या एजमध्ये वय आपलं हां, काहीतरी. ते वय असतंच. बरोबर आहे. हां, तर त्या व्यक्तीसाठी मी खूप कडक उपवास केलेले. हां, आणि मी साईबाबांशी भांडायचे. म्हणजे हं. जे साईबाबांची जी हे आहे ना, अ, हां, 11 वचनं हां, आहेत. तर त्याच्यामध्ये असं आहे, की म्हणजे माझ्या दरबारात आला आणि म्हणजे तो वापस गेला. त्याला काहीच नाही भेटलं. मला दाखवा, दाखवा असा कोणी. हां. असं एक त्यांचं वचन आहे.
अच्छा. तर म्हणजे खाली कुणी नाही जाणार माझ्या हां, 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 हां. दरबारात आलेला. तर मी खूप भांडायचे साईबाबांना, की तुमचं वचन का असं आहे? मी का खाली जातीये? म्हणजे हां, हां, माझी हां. काय इच्छा तुम्ही पूर्ण नाही करताय? हां, असं. हां. असं मी भांडायचे, खरंच मी भांडायचे. हां, हां, हां. मग पण ताई साईबाबांनी मला ती माझ्या आयुष्यात ती गोष्ट दिली नाही आणि काही वर्षांनी नंतर मला कळलं, की ती गोष्ट माझ्यासाठी खूप चुकीची होती. हो ना? हां, बघा. मी साईबाबांचं उपासना सोडली त्याच्यानंतर. लिटरली मी साईबाबांच्या मंदिरात जाणं सोडलं. सगळं, सगळं, सगळं सोडलं हां, आणि नंतर मला असं खूप आपोआप राग माझा वाढायला लागला. मग हां, ते हां. असे वगैरे दाखवतात ना, हो, तसं हो. माझ्या आईने दाखवलं. तर त्यांनी मला सांगितलं होतं, की तुम्ही साईबाबांची उपासना करता ना, तर हां, तुम्ही साईबाबांच्या मंदिरात दर पौर्णिमेला तुम्ही दर्शन घ्यायला जात जा. हा राग तुम्हाला त्यामुळे येतोय. हां, हां, म्हणजे हां. खूप राग यायचा मला आणि ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढलं होतं. म्हणजे तब्येत थोडी इम्बॅलन्स होत होती. बरोबर. हां. तरी सुद्धा ताई मी गेले नाही. मला खूप राग होता साईबाबांवर, की म्हणजे तुम्ही माझी ते एज असतं, इच्छा मॅच्युरिटी पूर्ण नाही नसते. केली. बरोबर. समज मॅच्युरिटी कमी नसते. असते त्या वयात. अल्लड वय तर असतं. पण साईबाबांनी मला दिली नाही ताई आणि मागेच साईबाबांच्या मंदिरात गेले आणि म्हणजे माझ्या एकदा असं स्वप्नामध्ये आले होते, की त्यांनी असा म्हणजे आशीर्वादासारखा हां, हात हां. दाखवला आणि हं, ते हं. माझ्या स्वप्नात एक 2 सेकंदासाठी येऊन गेले. हां, तर त्यानंतर मी गेले आणि मी म्हटलं, "साईबाबा, मी चुकले असेल. मी तुमचं लेकरू आहे ना. हां, तुम्ही आई आहात. तुम्ही मला माफ करा. मी हां, हां, चुकले असेल. याच्यानंतर मी चुकणार नाही." हां. तर जेव्हा शक्य आहे तेव्हा मग मी चक्कर मारते मंदिरामध्ये. तर ताई अरे वाह! नाही जायचं. आणि काही बिघडत नाही. त्यावेळेला मला हे पण एक समजलं, की आपल्याला वाटतं, की जो देव आहे, जो म्हणजे या या सृष्टीचा राजा आहे. हां, हां. आपल्याला असं वाटतं, की देव आपल्याला खरंच म्हणजे देव खूप भारी असेल, जसं आपण मूव्हीज किंवा हां, चित्रामध्ये हां, बघतो. हां, हां. म्हणजे देवाची स्किन एवढी ब्राईट असेल किंवा देव इतका सुंदर असेल, देव असा भेटेल, तसा भेटेल. पण ताई मला त्यावेळेला जेव्हा मला म्हणजे ते साईबाबाच होते माझ्या दृष्टीने. तर बरोबर. मला असं वाटतं, की आणि तुम्हाला मी ते स्वामी माझ्यासमोर मला भेटले होते, ते पण एक अनुभव मागे सांगितला ना, हां, हां, हां. केंद्रामध्ये स्वामी भेटले होते. तेव्हा हो, हो. स्वामींच्या कानामध्ये श्रवण यंत्र होतं. हं, हं, हिअरिंग हं. मशीन होती आणि स्वामी खूप म्हणजे खूप त्यांचं एज होतं. म्हणजे स्वामी असे खूप साधेसे आलेले होते माझ्यासमोर. असेच येतात ताई. ते तर मला हां, त्यावेळेला असं वाटलं, की आपण जे इमॅजिन करतो तसं काहीही नसतं. हां. देव आपल्यातलाच एक बनून आपल्याला भेटायला येतो आणि तो अगदी. इतका, इतका साध्या रूपात येतो, की तुम्हाला असं बिलीव्ह पण नाही होत, की म्हणजे आपण ज्यांची भक्ती करतोय ते असे आहेत. म्हणजे इतकं, इतकं हां, साधं हां. रूप असतं ते. इतकं साधं रूपाचं पण ताई ते ते बरोबर आहे. पण असं का होतं? त्या क्षणाला आपण नाही ओळखू ओळखू शकत शकत नाही. त्यांना. हं. हां. मग तीच पॉवर येण्यासाठी आपण ही ज्याची सेवा करावी. म्हणजे आपल्याला बरोबर त्या पॉइंटला आपल्याला कळतं, नाही ते हेच आहेत. चुकीचं कोण आहे, चांगलं कोण आहे, खरोखर देव कोण आहे, ते बरोबर आपल्या लक्षात येतं. सेवेमुळं म्हणजे सगळं कळतं. हां, हां. पण अच्छा. किती छान ना, म्हणजे तुम्हाला स्वामींनी म्हणजे साईबाबा असो किंवा स्वामी असो, हे रूप एकच आहेत ना ताई एकच आहेत, सगळे. एकच आहेत हे ताई. दत्तांचेच रूप आहेत ना हे सगळे. दत्तांचीच आहेत. हां. अगदी. आणि मग कारण बघा तुम्हाला नंतर कळलं ना, की त्या मुलासाठी आपण जे करत होतो ते चुकीचं होतं. म्हणजे साईबाबांनी म्हणजे तुमचं चांगलंच हां. केलं. ताई मी आजही साईबाबांची माफी मागते आणि मला असं वाटतं, की त्यांनी मला माफ केलंय कदाचित. करणार. अहो, स्वामी जेवढे दयाळू आहेत ना, हे हां, सगळेच हां. त्यांचे भक्त आहेत ना ताई. हां. गजानन महाराज म्हणा, साईबाबा म्हणा. हं, तर हे हं, हं. त्यांचेच आहेत, तर ते पण दयाळूच आहेत. तर लवकर माफ पण मी खूप करून देत. भांडली ताई त्यांच्याशी काही म्हणजे खूप हरकत नाही, भांडायचे काही मी, हरकत की नाही. आपण हक्काच्याच व्यक्तीशी भांडतो, हं, हं, नाही हं. का? आपण पण एवढं हक्काच्याच आहे, की आपण कोणाला देव आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देतो. हां. हे हं. माझं कायमचं नेहमी सांगणं आहे, की जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्याला देतो. जे आपल्याला पेलेल तेच आपल्याला देतो. कसं होतं ताई, जी व्यक्तीसाठी मी मागत होते, ती व्यक्ती ॲक्चुअली स्वतःला खूप स्मार्ट, हुशार, मी सुंदर वगैरे असं समजायची. हां, हां, मग हां. मी नंतर आणि अल्कोहोलचं पण व्यसन होतं त्या व्यक्तीला, अरे दारूचं. बापरे! किती हां, चुकीचं आहे. तर मग मला असं वाटतं, की जर मी लग्न केलं असतं, तर मी कुठेच राहिले नसते आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर कसं असतं, आपण आपल्या आई-वडिलांना काही म्हणू शकत नाही. आपली व्हॅल्यू आपण कमी करून घेतो त्यावेळेला.
हां, म्हणून मग कसं आता अरेंज मॅरेज जेव्हा मी करेल अरेंज तेव्हा मी मॅरेजमध्ये आई-वडिलांचे खूप रिस्पेक्ट असतो सगळीकडे, सासरी माहेरी सगळीकडे. आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने ती गोष्ट होते ना, म्हणजे पवित्र हां, होते ना ती गोष्ट. एकदम पवित्र. आणि तर आई-वडिलांच्या आशीर्वादापेक्षा काहीच महत्वाचं नसतं. तर असा एक छान छोटासा अनुभव होता ताई. सुंदर. तुम्हाला इतका सुंदर पार्टनर मिळेल ना ताई, की तुम्ही इमॅजिन केलं नसेल. इतका सुंदर नक्की. पार्टनर जेव्हा मिळेल. भेटेल ना, मी तुम्हाला पर्सनली कॉल करून नक्की सांगेल, की ताई तुमचा आशीर्वाद खरा ठरला. नक्की, नक्की आणि होणारच. स्वामी आहेत आपले ताई. अ, नक्कीच. हां. स्वामी तर खूप आहेतच ताई. हां, खूप छान ताई. मी शेअर हो, हो. करते चालेल. हां. हो, चालेल ताई. हां, थँक यू. श्री स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय